नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत अनेक पदरांची खुसखुशीत चपाती. जेवणामध्ये मऊ मोकळी आणि खुसखुशीत चपाती असली की सहजच 4 घास जास्तीचे जातात. पण तीच चपाती आपल्याला जमली नाही की तिला किती तेल लावा, तूप लावा, ती चपाती चिवटच होते. म्हणूनच आज आपण मऊ मोकळी अनेक पदरांची आणि खुसखुशीत चपाती करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. चपाती करण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अगदी 1 चिमूटभर साखर घालणार आहोत. पाव छोटा चमचा मीठ घालूया. मिक्स करून घेऊया सगळं आधी. आणि मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे. या कोमट पाण्याने आपण पीठ मळणार आहोत. पाणी गरम घ्यायचं नाही, कोमट घ्यायचं. पीठ मध्यम मळायचं, सैल पण नाही आणि घट्ट पण नाही. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता थोडंसं आपण त्या पिठामध्ये तेल घालूया, अगदी थोडंसं. आणि तेल छान मुरवून घेऊया या पिठामध्ये. पीठ मळून झालंय आपलं. आता साधारण 5 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवूया आणि मग चपात्या करायला घेऊया. पीठ मळून साधारण 5 मिनिटं झाली आहे. चपात्या करायला घेऊया आपण. एकदा पीठ अर्धा मिनिट मळून घेऊया पुन्हा. एक मध्यम गोळा घेऊया. कोरड्या पिठामध्ये घोळवूया आणि चपाती करायला घेऊया. या चपात्या करायला अतिशय सोप्या आणि खूप खुसखुशीत होतात. तेल लावून घेऊया आता चपातीला. थोडंसं कोरडं पीठ घालूया. आणि चपातीचे आता 2 भाग करायचे. एकावर एक असं ठेवत जायचं. आता हात चपातीचा ह्याच्या दुसऱ्या भागावर ठेवायचा. पुन्हा असा एकावर एक भाग ठेवत जायचे. कोरड्या पिठामध्ये घोळून चौकोनी चपाती लाटायच्या. गोल लाटता येणार कारण आपण चौकोन केलेला आहे ना, त्यामुळे चपाती आपली चौकोनी होईल. आकार कोणताही असला तर फरक पडत नाही. त्याचा खुसखुशीतपणा, मऊ मोकळेपणा लक्षात घेतला पाहिजे. चपाती आपली करून झालेली आहे. अजून एक चपाती मी करून दाखवते. झाकून ठेवूया ही चपाती, नाही तर ती कडक होईल ना. ऊन खूप आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराची चपाती पाहिजे तेवढ्या आकारानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे.
तेल लावूया आणि कोरडं पीठ आपण वरून भुरभुरूया. दोन भाग करूया चपातीचे. कोरड्या पिठामध्ये आता घोळवूया. फार पातळ ही चपाती करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची, कारण त्यांना पदर सुटायला जागा दिली पाहिजे ना. आपण एकदम पातळ आपण चपाती लाटली तर ते एकमेकाला चिटकून राहतील पदर आणि चपाती आपली खुसखुशीत होणार नाही. मग 2 चपात्या झालेल्या आहेत, आपण आता त्या भाजून घेऊया गॅसवरती. चपाती शेकण्यासाठी मध्यम आचेवर मी हा तवा ठेवलेला आहे. तवा आपला चांगला आता तापलेला आहे. चपाती त्यावर टाकूया. चांगली फुगते पण ही चपाती आणि खुसखुशीत लागते. शिवाय अनेक पदार्थांची होते. छान चपाती आपली फुगली सुद्धा आणि छान खुसखुशीत झालेली आहे. काढून घेऊया. चपाती आपली दोन्ही बाजूनी मोकळी झालेली बघा. आणि आपली चपाती गुबगुबीत सुद्धा झालेली आहे बघा. खुसखुशीत, गुबगुबीत, मऊ आणि अनेक पदार्थांची आपली चपाती तयार आहे. दुसरी चपाती शेकूया. वरून तेल वगैरे लावायची सुद्धा काही गरज नाहीये. अनेक पदर बघा इथेच तुम्हाला दिसत असतील. चपातीला अनेक पदर सुटलेले आहेत. दुसरी चपाती पण आपली झालेली आहे. छान पदर सुटलेले आहेत तिचे. काढून घेऊया. आणि आपली चपाती गुबगुबीत सुद्धा होते. गुबगुबीत होते, मोकळी होते, पदर मोकळे होतात आणि छान खुसखुशीत होते. मऊ पण होते बघा, एकदम मऊ. भाजी, आमटी, कशाई बरोबर, लोणच्या बरोबर सुद्धा ही चपाती खूप छान लागते. आपली खुसखुशीत, अनेक पदरांची आणि मोकळी ढाकळी चपाती तयार आहे. आपली चपाती गुबगुबीत सुद्धा झालेली आहे. सोबत आपण बटाट्याची भाजी दिली आहे. चपाती आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.